नमस्कार, मी दत्तात्रय धनकवडे, माजी महापौर पुणे. धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज परिसरामध्ये सर्वच नागरिक बंधू भगिनी यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सर्वांनाच सुख समृद्धी भरभराट्याची आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. या दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम आपण 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता जिजामाता चौक, बालाजीनगर, धनकवडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि या सुरेल अशा महफिलीचा आपण आनंद घ्यावा हीच विनंती. तळजाई टेकडीवर अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते कुदळ मारून 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी करण्यात आले. नगरसेवक सुभाष जगताप यांनी या अग्निशमन केंद्रासाठी विशेष कष्ट घेतले व अग्निशमन केंद्र मंजूर करून आणले. 650 एकरात पसरलेले तळजाई जंगल येथे नेहमीच आगी लागून हजारो झाडे जळून खाक होत होती. शहरातील इतर भागातील गाड्या येईपर्यंत बरीचशी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. त्यामुळे जंगलाचे खूप नुकसान होत होते. याचाच विचार करून टेकडीवरच एक केंद्र व्हावे म्हणून नगरसेवक सुभाष जगताप यांनी खूप प्रयत्न केले. यामध्ये तळजाई योग ग्रुप व अनेक तळजाई टेकडी प्रेमींनी त्यांस साथ दिल्यामुळे या कामाला यश आले असे सुभाष जगताप यांनी सांगितले. भरणे मामांनी पण या टेकडीविषयी विशेष आपुलकी असल्याचं सांगितलं. तसेच टेकडीवर व्यायामासाठी येणारे तरुण व नागरिकांना जंगल वाचवण्यासाठी मंत्र दिला. तसेच स्वतःच्या शरीराबरोबर जंगलाची पण काळजी घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी काही नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. तसेच अनेक मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. राष्ट्रवादीचे युवा नेते सुजित ढमढेरे यांनी आभार प्रदर्शन केले व उपस्थितांनी शेवटी अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आग्रह असतो, आमच्या पुढे 2 गाड्या असल्या पाहिजेत, आमच्या पाठीमागे 2 गाड्या असल्या पाहिजेत, आम्हाला झेड सिक्युरिटी असली पाहिजे. पण मामांच्या बरोबर एकही पोलीस नसतात. पण आपल्या सर्वांना तळजाईला मिळालेले आहेत. पुणे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पुणे हे देशातलं अतिशय महत्वाचं शहर खूप आहे. पुण्यामध्ये आज दक्षिण पुण्याला जे पाणी मिळतंय ते केवळ अजितदादा पाटबंधारे मंत्री होते आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मिळतंय. पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रथमतः दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. आपला दीपावली सण असा आहे की एक आपण अंधारातून प्रकाशाकडे ह्याप्रमाणे येणाऱ्या वर्षामध्ये आपला परत तो अंधाराचं रूप प्रकाशामध्ये यावं आणि आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रकाश व्हावा ह्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आज आपल्या भागामध्ये अग्निशामक दलाच्या या स्टेशनच्या उद्घाटनासाठी ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं ते आपल्या सर्वांचे नेते आणि या भागाचे नेते, विकास पुरुष आदरणीय सुभाष अप्पा जगताप आणि ज्यांच्यापुढे अजून आपल्याला भविष्यामध्ये खूप अपेक्षा आहेत ते सुशांतजी ढमढेरे, योग गुरु तळेकर सर, आमचे सतीश कोंडे साहेब, आसलेकर सर, सुनील डांगी, विनायक ननवरे, दत्तात्रय झेंडे साहेब, आमचे विलासरावजी खोपडे, श्रीकांतजी गोसावी, बबनदादा निकम, दत्तात्रय गायकवाड, गणेश कडू साहेब, आमचा श्रीनिवास अप्पांचे चिरंजीव श्रीनिवास जगताप, मयूर गायकवाड, सर्वच तळजाई मित्र परिवाराचे सगळेच आमचे मित्र परिवार, नागरिक, योग परिवारातील सदस्य, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सुभाष अप्पांचं पहिल्यांदा आभार मानतो
एक लोकप्रतिनिधी कसा असावा, ज्यांना एखाद्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर निश्चित आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या अडचणीमध्ये, प्रत्येकाच्या भागाच्या विकासामध्ये जो माणूस आपल्याला सहकार्य करतो, जो माणूस आपल्याला मदत करतो, निस्ता वरवरच येऊन फोटो सेशन किंवा फोटो आणि व्हिडिओ किंवा मीडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांना फक्त मीडिया समोर येतो, अशी माणसं आणि काम करणारी माणसं यामध्ये निश्चित प्रकारे आपण सर्वांनी फरक ओळखला आणि फरक ओळखूनच आपण सारख्या एका सामान्य कुटुंबातल्या, गरीब कुटुंबातल्या एका व्यक्तीला तुम्ही सर्वांनी या भागाचं प्रतिनिधित्व दिलं आणि आपण निश्चित प्रकारे काम करताना आपण आज आपण बघतो की आपणचा मगाशी आपणने सांगितलेली गोष्ट खरी आहे. त्यांचा स्वभाव थोडा आहे थोडा आहे म्हणजे ते आपणचं कसं आहे की आली अंगावर घेतली सिंगावर, थोडं लय नको, थोडं मी आहे राग. शेवटी मी तुम्हाला सांगतो, जी माणसं मनापासून काम करतात, मनापासून लोकांना सहकार्य करतात, लोकांसाठी अहोरात्र मदत करतात, त्या माणसाला जर थोडं कुणी दुखवलं तर राग येणं साहजिक आहे, त्याची चिडचिड होणं साहजिक आहे. परंतु आप्पा या जमान्यामध्ये काही गोष्टीमध्ये डोक्यावरती भरपहा ठेवावाच लागतो आणि आपण निश्चित प्रकारे तो ठेवावा. आप्पा तुम्ही जे काम करताय, आज आपल्या अग्निशामकांनी तर आज आपण करतो, आपण बघतो आपल्या तळजाईमध्ये, आज आपली तळजाई ही आपली आई आहे. या तळजाईने आपल्याला खूप काही गोष्टी दिलेल्या आहे, आपलं आयुष्य वाढवलेलं आहे, आपल्याला घरामध्ये एक प्रसन्न दिवसभर आपल्याला प्रसन्न ठेवलेलं आहे. आज पुण्यामध्ये तुम्ही बघाय, आज तळजाई सारखी टेकडीमध्ये, तळजाईमध्ये फिरणाऱ्या माणसाला दिवस त्याचा किती चांगला जातो, त्याच्यामध्ये किती त्याला एक ऊर्जा, त्याला एक वेगळ्या प्रकारच्या प्रेरणा मिळतात. आणि निश्चित त्या तळजाई आईच्या, या तळजाईच्या मध्ये आत फिरल्यानंतर आप्पा तिथं ज्यावेळेस एखादी आग लागते, एखादी घटना घडते, त्यावेळेस किती मोठं नुकसान होतं म्हणजे किती लहान लहान वृक्ष, मोठे मोठे वृक्ष त्या आगीतून खाक होतात, ड्रीप खाक होतं. अशा अनेक गोष्टी खूप नागरिकांसाठी एक खूप चांगली सोय, एक चांगलं इथं तुम्ही स्टेशन आमच्या सगळ्यांसाठी हे तुम्ही इथं उभं केलं आणि त्यामुळे लगेचच्या लगेच गाडी उपलब्ध होणार आहे आणि जिथं आग लागली तिथं ताबडतोब ती विझणार आहे. त्यामुळे होणारं मोठं नुकसान हे तुमच्यामुळे आप्पा निश्चित प्रकारे कमी होणार आहे. मी सांगतो की 2011 पासून मी इथं तळजायला रोज येतो आणि रोज आल्यानंतर पुण्यामध्ये ज्या वेळेस मी असेल त्यावेळेस मी तुम्हाला आज गंमत सांगतो, मी रात्री 1-1:30 वाजता घरी आलोय. मी गावाकडून कार्यक्रम करून आलोय. फक्त सकाळी म्हणलं आता आप्पांचा कार्यक्रम करायचा आणि आप्पांचा कार्यक्रम करून मी किती जरी काय असलं, जरी इथं कार्यक्रम झाला तर मी जर आज जाऊन जर काय फिरलो नाही किंवा आज जर गेलो नाही तर मला दिवसभर करमणार नाही. त्यामुळं तळजाई ही, मी मगाशी सांगितलं ना, त्या तळजाईने आपल्याला खूप काय दिलेलं आहे. मगाशी शेवटी एक लक्षात ठेवा, कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाहीये. मी तुमच्या समोर आमदार आहे, मंत्री आहे. मंत्री जर असलं तर माझ्या घराचं कोणी राजकारणामध्ये कुणी नव्हतं. मीच कारखान्याचा संचालक, कारखान्याचा चेअरमन, बँकेचा संचालक, बँकेचा चेअरमन, झडपीचा सदस्य, झडपीचा अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, आमदार, क्रीडा मंत्री, आमदार, कृषी मंत्री. शेवटी आपण कुठली गोष्ट ठीक आहे, आशीर्वाद ठीक आहे, पण तुम्हाला कष्ट केल्याशिवाय, शेवटी कष्ट केल्याशिवाय, जिद्द, चिकाटी, मेहनत केल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला काही मिळणार नाहीये. ठीक आहे, शेवटी एक लक्षात ठेवा, कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाहीये. मी तुमच्या समोर आमदार आहे, मंत्री आहे. मंत्री जर असलं तर माझ्या घराचं कोणी राजकारणामध्ये कुणी नव्हतं. मीच कारखान्याचा संचालक, कारखान्याचा चेअरमन, बँकेचा संचालक, बँकेचा चेअरमन, झडपीचा सदस्य, झडपीचा अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, आमदार, क्रीडा मंत्री, आमदार, कृषी मंत्री. शेवटी आपण कुठली गोष्ट ठीक आहे, आशीर्वाद ठीक आहे, पण तुम्हाला कष्ट केल्याशिवाय, शेवटी कष्ट केल्याशिवाय, जिद्द, चिकाटी, मेहनत केल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला काही मिळणार नाहीये. ठीक आहे, स्वतःला कुठं मोडून तुम्हाला ते महिन्याला ज्यावेळेस पैसे पाठवतात त्यांना किती, त्या पैसे पाठवताना किती त्रास होत असेल, त्यांना किती अडचणीला सामोरं जावं लागत असेल, त्यात तुम्ही त्याचा पण निश्चित प्रकारे विचार करा.
या लोकांना कधीही तुमच्या आयुष्यात विसरू नका. नमस्कार. दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आनंदाची, सुखाची जावो ही शुभेच्छा. ही दिवाळी विकासाची जावो याही शुभेच्छा. महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर या दिवाळीच्या निमित्ताने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा दिवाळीच्या विकासाच्या आणि पुणे शहराच्या भरभराटीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.